महावितरणच्या नवीन सोलर नियमांविरुद्ध यवतमाळात संताप. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. भारत सरकारच्या सौर ऊर्जा धोरणाचा खीळ घालणारे निर्णय घेतल्याचा आरोप करत यवतमाळच्या सजग नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे महावितरणच्या नवीन नियमाविरुद्ध दाद मागितली आहे. काय आहेत महावितरणचे विवादास्पद निर्णय? सरासरीनुसारच मंजुरी. ग्राहकांच्या मागील 12 महिन्याच्या सरासरी वीज वापरानुसारच सोलर सिस्टीम बसवण्याची अट. 10 केव्ही वरील ग्राहकांना फक्त सकाळी 9 ते 5 या वेळेत सौर ऊर्जेचं समायोजन मिळणार. ग्राहकांचे आक्षेप आणि वास्तव. ग्रीडवर परिणाम होत नाही. 2 ऐवजी 3 KW ला संच लावल्यानं महाकाय ग्रीडवर कोणताही परिणाम होत नाही. यामुळे उलट ग्रीड अनलोड होऊन त्याची क्षमता वाढते. सबसिडीचा हव्यास नाही तर गरज. ग्राहकांना केवळ 18,000 जास्तीच्या सबसिडीचा हव्यास नसून भविष्यातील वाढीव वीज वापर, उदाहरणार्थ इलेक्ट्रिक गाड्या लक्षात घेता ग्राहक स्वतः पदरचे 50,000 ते 60,000 रुपये जास्तीचे खर्च करत आहेत. यामुळे सरकारला GST सुद्धा जास्त मिळत आहे. या निर्णयाचे होणारे घातक परिणाम. EV वापराला ब्रेक. पुरेशी सौर ऊर्जा निर्माण करता न आल्यास ग्राहक इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळणार नाही. त्यामुळे इंधन दर वाढीचा फटका बसत राहील. अपारंपरिक ऊर्जेवर बंधने आल्यास कोळशावर आधारित वीज निर्मिती वाढेल, ज्यामुळे प्रदूषण वाढेल. सौर ऊर्जा प्रकल्पांची क्षमता घटल्याने या क्षेत्रातील छोटे व्यावसायिक आणि कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. महावितरणने हे मूलभूत चुकीचे निर्णय त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होणं कठीण होईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन महावितरणच्या नव्या नियमांचा निषेध करण्यात आलाय. ग्राहकांच्या मते जास्तीच्या क्षमतेचा सोलर बसवण्यावर बंदी घातल्यानं भविष्यातील इलेक्ट्रिक गाड्यांचे आणि वाढीव वापराचं नियोजन कोलमडणार आहे. सरकारच्या सौर ऊर्जा क्रांतीला महावितरणच खो घालतंय का, असा सवाल आता उपस्थित होतोय. जागो ग्राहक जागो. दादा नाव सांगा. नमस्कार, मी ऋषिकेश पजगाडे, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन यवतमाळ. आज आम्ही या ठिकाणी एक जनजागृती रॅली काढलेली आहे. या रॅलीचं नियोजन असं होतं की MSEBने 13 फेब्रुवारीपासून एक नवीन आणि जाचक नियम लागू केला, ज्यामध्ये ग्राहकाला त्याच्या इच्छेनुसार सोलर लावता येत नाही. MSEB वर्षभराचा बिलाचा ॲव्हरेज काढते आणि त्याच्यानुसार त्याला सोलर लावण्याची परमिशन देते. आधी पूर्वीच्या नियमानुसार ग्राहकाला जी इच्छा आहे आणि त्याला भविष्यातलं जे काही लोड वाढवायचा आहे त्याच्यानुसार तो सोलर लावू शकत होता, परंतु आता तसं झालेलं नाही आहे. याच्या विरोधात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि कोणीही कुठल्याही वेंडरने आतापर्यंत लॉग इन केलेलं नाही. त्याच्यामुळे लॉग इनचा हा जो काउंट आहे हा पूर्णपणे कमी झालेला आहे. त्यामुळे MNRE वरून यांच्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.